नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही निघालेलो आहे आदर्श गाव राळेगण सिद्धी या ठिकाणी भेट देण्यासाठी. तर मित्रांनो, हा रोड आहे पुणे नगर हायवे आणि जवळच शिरोळ तालुका आहे. शिरोळ तालुक्याच्या या ठिकाणाहूनच राळेगण सिद्धीला जाण्यासाठी हा रोड आहे. तर मित्रांनो, खूप सुंदर व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, राळेगण सिद्धी हे समाजसुधारक अण्णा हजारेंचं गाव आहे. खूप सुंदर असं गाव आहे. नक्कीच हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. आणि ह्या व्हिडिओचे 4 भाग केलेले आहेत, तर हा फर्स्ट भाग आहे. तर चला, अशा पद्धतीने आपण जाऊया पुढे. तर जातानाच रोडच्या कडेने खूप उंच सुंदर अशी झाडे. झाडं उंच रोडच्या बाजूनी आणि सुंदर असा रोड एकदम, आणि आजूबाजूने खूप सुंदर शेती. अशा पद्धतीने खूप सुंदर गाव आहे. खूप पाहण्यासारखं गाव आहे. हे गावामध्ये असं वाटतं की सारखंच वर्षानुवर्ष येत राहावं आणि नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी बघायला भेटतात. इकडे देखील खूप मोठं साईबाबा हे श्रावणी लॉन्स मंगल कार्यालय आहे. खूप सुंदर मंगल कार्यालय गावानी लोकांसाठी शुभारंभांच्या कार्यक्रमासाठी हे मंगल कार्यालय बांधून ठेवलेलं आहे. या ठिकाणी खूप मोठी सुंदर अशी रोपवाटिका, निसर्ग हायटेक नर्सरी म्हणून या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीचा प्लॅन देखील त्यांनी या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. खूप सुंदर अशा पद्धतीचा आणि एकदम मोठा प्लॅन आहे हा. गावामध्ये सतत एसटी अगदी टायमिंग वरती बस येत असतात, जेणेकरून. तर मित्रांनो, अशा पद्धतीने गावाच्या एकदम फ्रंट एंडलाच अशा पद्धतीचा हा सीन आहे. आणि आता इथून पुढे गाव सुरू झालेलं आहे. अगदी राळेगण सिद्धीच्या गावाच्या गावाच्या ज्या रानामध्ये शेतामध्ये जे लोक राहतात त्या ठिकाणाहून हा रोड जातोय, अगदी शेतांच्या मधूनच. आणि सुंदर अशा पद्धतीने लोक रानामध्ये राहतात. आणि अगदी पुढंच आता अर्धा किलोमीटरवर तुम्हाला राळेगण सिद्धी हे गाव बघायला भेटेल. तर बघा मित्रांनो, एकदम एकदम म्हणजे खेडगाव असल्यासारखंच गाव आहे, पण एकदम डेव्हलप आणि सुंदर गाव आहे. खूप म्हणजे समाजसुधारक अण्णांनी खूप सुंदर या गावाची रचना केलेली आहे. अशा पद्धतीने एकदम सुंदर असे सिस्टमॅटिक या ठिकाणी लोकांच्या घराची रचना, कुठेही गडबड गोंधळ नाही, आणि सुंदर अशा पद्धतीचे झाडे. आणि त्यामुळे हे गाव अगदी सुंदर आणि आकर्षक असं गाव दिसतं. जुन्या झाडांचं देखील या ठिकाणी संवर्धन केलेलं आहे. अशा पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी राळेगण सिद्धीचा हा ओढा आहे. ह्या ओढ्यावरून अशा पद्धतीने हा रोड देखील गावाकडे जातोय. आणि बघा, ह्या ओढ्यासाठी पाणी अडवण्यासाठी त्यांनी बघा किती सिस्टमॅटिक असे छोटे छोटेसे केटीयर्स बनवलेले आहेत. तर ह्या केटीयर्समुळे पाण्याचं संवर्धन होत आहे आणि पाणी जमिनीमध्ये मुरण्यासाठी खूप चांगला एक तो मार्ग आहे. त्यामुळे अगदी उन्हाळ्यात देखील सुद्धा पाणी ह्या गावाला टिकून राहतंय. अशा पद्धतीने सोयी सुविधा त्यांनी केलेल्या आहेत, अशा तुम्ही बघू शकता. तर चला, आता पुढे गावात आपण जाऊया. गाव पूर्ण बघण्यासारखं आहे मित्रांनो. बघा, ही जुनी झाडे देखील त्यांनी एकदम जीव लावून त्यांचं एकदम
चांगल्या पद्धतीने त्याचं संरक्षण हे गाव करतंय, जेणेकरून गावाला शोभा येईल अशा पद्धतीने. अगदी गावाच्या चौकातच आम्ही येऊन पोहोचलेलो आहे. तर हा आहे डोंगरावरून हा राळेगण सिद्धीचा व्ह्यू. अशा पद्धतीने खूप सुंदर असं गाव दिसतंय हे राळेगण सिद्धी वरतून. एकदम सुंदर असा सीन. आणि हा आहे डोंगरावरचा हे इग्लू पॉईंट. ह्या ठिकाणी योगासन मेडिटेशनसाठी हे सुंदर असं बनवलेलं. सकाळी ट्रॅकिंगला आल्यानंतर ह्या ठिकाणी डोंगरावरती आपण ह्या ठिकाणी मेडिटेशन, योगा, एक्सरसाइज आपण ह्या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीने खूप सुंदर असा पॉईंट ह्या ठिकाणी बनवलेला आहे. हे गाव पूर्णपणे अशा पद्धतीने हे विखुरलेलं आहे. खूप सुंदर. या ठिकाणी खाली कॉलेज, महाविद्यालय अशा पद्धतीने. आणि या ठिकाणाहून समोरच पुढे पुण्याला जाण्यासाठी रोड आहे. नगर पुणे हायवेला तो रोड जॉईंट होतोय. आणि इकडे अण्णांच्या निवासस्थानाकडे खूप सुंदर. तर अशा पद्धतीने बघा, इकडे राळेगण सिद्धी आणि ह्या बाजूला इकडेच डोंगराच्या पलीकडे दुसरं गाव आहे मित्रांनो, तेही तुम्हाला दाखवतो. तर बघा, हे राळेगण सिद्धीच्या शेजारचं दुसरं गाव. लगेच मित्रांनो कसं व्हेरिएशन आपल्याला दिसून येतं आहे. शेजारीच गावं आहेत, पण बघा ह्या गावाची डेव्हलपमेंट बघा इकडे, आणि इकडे अण्णांच्या गावाची डेव्हलपमेंट बघा. बघा इकडे आपल्याला राळेगण सिद्धी, लगेच आपल्याला गावाचा आणि दोन्ही गावांमधला फरक आपल्याला दिसून आलेला आहे. तर अशा पद्धतीने बघा किती सुंदर आणि एकदम डेव्हलप झालेलं हे गाव आपल्याला दिसून येतं आहे. झाडे, निसर्ग, शेती, या ठिकाणी गावातील लोकांचं राहणीमान अगदी एकदम व्यवस्थित आणि एकदम सुंदर असं सारखं बघतच राहावं असं वाटतं हे गाव पूर्णपणे. हे असा डोंगरावरचा व्ह्यू. असं वाटतं की नक्कीच हे गाव एखाद्या जम्मू काश्मीरमधील एक सुंदर असं गाव आपल्याला असल्यासारखं जाणवतं आहे. तर चला मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र बँक देखील आहे.